नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर एस-एस-सी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पेपरला सुरुवात झाली आहे. तर आज माझा पेपर होता 24/9/2025 माझी सेकंड शिफ्ट होती. तर आज पेपर थोडा मला अवघडच गेला. म्हणजे कंबाईनच्या पेपरला एका तासामध्ये मला का 2 तास होता टाइम. त्याच्यामध्ये आपला एका तासाचा पेपर झाला. पण आज एक तासामध्ये आपला अर्धा पण पेपर झाला नव्हता. ठीक आहे. तर हे कसं वाईस वर्सा झालाय. ऍक्च्युली या पेपरला आज 2 तास टाइम आवश्यक होता, पण एकच तास मिळाला. आणि ज्या पेपरला 1 तास आवश्यकता आहे त्या पेपरला 2 तास देतात. ठीक आहे. सो आता बघू आता काय त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी आहेत. सो तर आजच्या पेपरचे आपण सब्स्टिट्यूशन पाहणार आहोत. याच्यामध्ये मग आपले मॅथचे किती प्रश्न होते, त्याच्यानंतर इंग्लिशचे प्रश्न किती होते, जीके आणि रिझनिंग. ठीक आहे. तर काय इंग्लिशचे किती क्वेश्चन होते आज? इंग्लिशचे क्वेश्चन होते आज 25 क्वेश्चन होते. ठीक आहे. जो एस-एस-सी सीजीएलचा फॉर्मॅट होतो, तुम्ही सीएचएसएल किंवा एमटीएस ची एक्झाम दिली असेल ना, तर त्याच्यामध्ये हाच फॉर्मॅट असतो. ठीक आहे. तर इंग्लिशचे 25, त्याच्यानंतर मग जीकेचे किती 25 क्वेश्चन, मॅथचे 25 क्वेश्चन आणि रिझनिंगचे 25 क्वेश्चन. ओके. सो काय झालं आजच्या पेपरला, तर इंग्लिश बऱ्यापैकी ठीक आहे सॉल्व्ह करायला टाइम मिळाला. त्याच्यानंतर जीके सुद्धा टाइम, याच्यामध्ये किती जवळपास 30 मिनिटे लागले. ओके. आणि त्याच्यानंतर काय मॅथ तर खूपच अवघड होता आज. आज मॅथ खूप अवघड होतं. रिझनिंग ठीकठाक होतं, म्हणजे रिझनिंग सोपी होतं. ठीक आहे. मॅथ खूप अवघड गेला आज. आणि जीके पण ठीकठाक होतं, तेवढं पण काही नाही, पण होतं टपच होतं जीके पण. इंग्लिश थोडं सोपी होतं. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण आता बघू. त्यानंतर तर आपण जीकेचे प्रश्न बघू. जीकेचे प्रश्न काय आले होते ते. ओके. सो पहिला प्रश्न, पहिला भारतीय पोलीस दल पुरस्कार काय? पहिला भारतीय, एक मिनिट. पहिला भारतीय पोलीस दल पुरस्कार कोणाला देण्यात आला? म्हणजे पहिले विजेते कोण? तर ते कोण होते? गोविंद बिहारी लाल. कोण होते? गोविंद बिहारी लाल हे काय होते? पहिला भारतीय पोलीस दल पुरस्कार विजेते होते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन जो होता सायन्सवर. ठीक आहे. जीबीएस. आता जीबीएस जो आहे तो आपल्या म्हणजे कोणत्या सिस्टीमवर काय करतो? अटॅक करतो. ठीक आहे. कोणत्या सिस्टीमवर अटॅक करतो? तो कुठे अटॅक करतो? तर आपल्या नर्वस सिस्टीमवर काय करतो? अटॅक करतो. ठीक आहे. जीबीएस म्हणजे काय? तर ग्युलियन बेअर सिंड्रोम. हा जो सिंड्रोम आहे जीबीएस, हा आपल्या बॉडीच्या कोणत्या पार्टवर अटॅक करतो? तर नर्वस सिस्टीमवर अटॅक करतो, असा प्रश्न होता. ओके. नेक्स्ट. त्याच्यानंतर 3-4 थीम होते आणि एक दिवस विचारला होता. तर एवढे भयानक भयानक दिवस होते जे आपण कधी वाचले नाही. ठीक आहे. तर काय जागतिक महासागर दिन 2025 ची संकल्पना काय? ठीक आहे. सो सध्या सस्टेनिंगचं ते सुरू आहे शाश्वतवाला, तर ते पाहून थोडं लॉजिक लावून आपल्याला मारायचं होतं. ठीक आहे. सो त्याचं उत्तर होतं वंडर सस्टेनिंग व्हॉट सस्टेन अस. ठीक आहे. तर जागतिक महासागर दिनाची संकल्पना काय होती? तर वंडर सस्टेनिंग व्हॉट सस्टेन्ड अस ही होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक थीम होती जागतिक वारसा दिनाची. ठीक आहे. जागतिक वारसा दिनाची काय होती? थीम होती. ती काय होती? तर थीम खाली दिली आम्ही. तर याची थीम काय होती? तर याच्या अर्थ थीमवर प्रश्न होता की काहीतरी विचारलं, पण जागतिक वारसा दिनावर काहीतरी होतं. एक थीम होती की काहीतरी होतं, पण जागतिक वारसा दिनावर प्रश्न होता. ठीक आहे. तर काय आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात आलेला वारसा. ठीक आहे. आपत्ती आणि काय संघर्षामुळे धोक्यात आलेला वारसा ही काय? तर याची संकल्पना झाली. कोणाची? जागतिक वारसा दिनाची संकल्पना झाली. ओके. त्याच्यानंतर खिंड दिल्या होत्या आणि राज्य दिले होते. तर त्यापैकी म्हणजे चुकीचं म्हणजे योग्य कोणतं आहे ते ओळखायचं होतं. ठीक आहे. आपल्याला योग्य कोणतं ओळखायचं होतं. सो इथं काय दिहांग खिंड जी आहे ती कुठे आहे? तर ती अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर मग झोजिला खिंड दिली नव्हती, पण तुम्ही लक्षात ठेवा झोजिला खिंड कुठे आहे? तर जम्मू आणि काश्मीर राज्यात आहे. ठीक आहे. समोर जे आपली युपीएससीची एक्झाम आहे त्याच्यामध्ये असल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्या अनुषंगाने आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. हा होता बा सिपकीला खिंड होता. सिपकीला खिंड होता, पण याचं राज्य वेगळं दिलं होतं वाटते. ते कुठं आहे? सिपकीला खिंड हिमाचल प्रदेशात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मानाखिंड कुठं आहे? तर मानाखिंड ही आपली उत्तराखंड मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नीतीखंड कुठे आहे? तर ही उत्तराखंड मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला रोहतांग खिंड दिली होती बघा. तर रोहतांग खिंड हे अरुणाचल प्रदेश तिथं दिली होती, पण ते कुठे आहे? हिमाचल प्रदेशामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दिपू खिंड ही कुठे आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. अशा प्रकारे खिंड दिल्या होत्या आपल्या. मला वाटते रोहतांग खिंड होती, त्याच्यानंतर सिपकीला खिंड होती, दिहांग खिंड होती आणि पुन्हा एक कोणती तरी खिंड होती. ठीक आहे. अशा किती 4 खिंड दिल्या होत्या. त्यापैकी आपल्याला योग्य कोणती ते ओळखायची होती. ठीक आहे. तो त्या टाईपचा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर हा प्रश्न होता की बांगलादेशला लागून असलेल्या म्हणजे नाही म्हणजे बांगलादेशला उत्तर, दक्षिण आणि पश्चिमेला लागून असलेलं राज्य कोणतं? ठीक आहे. तर ते कोणतं होतं? पश्चिम बंगाल. ओके.
त्याच्यानंतर मग काय, हा जे 10वे परिशिष्ट आहे, काय 10वे परिशिष्ट आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने आपल्या अ, आपल्या घटनेत हे करण्यात आलं, काय एड करण्यात आलं होतं. ठीक आहे. सो कोणती घटना दुरुस्ती होती ती 52वी घटना दुरुस्ती होती. त्याच्याने काय 10वे परिशिष्ट काय आपल्या संविधानामध्ये एड करण्यात आले. ठीक आहे. तर ते काय पक्षांतर बंदी होती ती. ठीक आहे. 10वे परिशिष्ट कशाबद्दल होते तर पक्षांतर बंदी बद्दल होते. ओके. हा त्याच्यानंतर काय तर मग, हा व्हॉलीबॉलचं काय विचारलं होतं, व्हॉलीबॉलचं इंटरनल कोर्ट विचारलं होतं. ठीक आहे. इंटरनल कोर्टचं जे डिस्टन्स आहे ना ते विचारलं होतं. आता मला गुगलवर किती 18 मीटर लॉंग आणि 9 मीटर वाईट असं मिळालं. आय थिंक आपल्याला पेपरमध्ये 18 ऑप्शन होता. ठीक आहे. तर मी 18 मारलं त्याचं. बघू आता त्याचं उत्तर काय येते. ठीक आहे. सो व्हॉलीबॉलचे जे कोर्ट राहते जे डिस्टन्स राहते का लॉंग लांबी जे असते ते 18 मीटर असते आणि रुंदी जी असते ती किती असते 9 मीटर असते. ओके. त्याच्यानंतर मग हम्म त्याच्यानंतर कोणाच्या काळात काय कोणाच्या काळात, एक मिनिट, कोणाच्या काळात काय नवरत्न होते, तर कोणाच्या काळात होते अकबरच्या काळात काय होते नवरत्न होते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न होता गुलाम वंशाची काय गुलाम वंशाची स्थापना कोणी केली, तर कोणी केली कुतुबुद्दीन ऐबक यांनी काय केली गुलाम वंशाची स्थापना केली. ठीक आहे. हा 10वा प्रश्न. त्याच्यानंतर काय तर असं दिलं होतं की द होल ऑफ एनिमल लाईफ प्रेझेंट इन पर्टिक्युलर रिजन आर टाइम, त्याला काय म्हणतात. ठीक आहे. जे एनिमलचं जे रिजन असतं, ठीक आहे, एक विभाग असतो, त्याला काय म्हणतात तर फौना म्हणतात. आणि फ्लॉवरच्याला काय म्हणतात तर प्लांटच्याला काय म्हणतात तर फ्लोरा म्हणतात. ठीक आहे. आणि एनिमलचा जो रिजन असतो त्याला काय म्हणतात तर फौना म्हणतात. ठीक आहे. तर त्याचं उत्तर फौना पाहिजे होतं. ठीक आहे. एनिमल कोणत्या रिजन मध्ये येतात टाइम रिजन ऑफ टाइम मध्ये तर फौना. ओके. हा त्याच्यानंतर मग काय होतं तर ऋग्वेदामध्ये काय ऋग्वेदात स्त्रोतांना किंवा मंत्रांना काय म्हणतात, तर त्याला काय म्हणतात सूक्त. ऋग्वेदात स्त्रोतांना किंवा मंत्रांना काय म्हणतात तर सूक्त असे म्हणतात. ठीक आहे. त्यावेळेस 108 काहीतरी ते सूक्त होते. सॉरी 108 नाही 1038 असे काहीतरी होते सूक्त. 1028 की 1038 ते तुम्ही गुगल सर्च करून मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यानंतर काय प्रश्न होता की जे आता युएई मध्ये काय युनायटेड अरब एमिरेट्स मध्ये जे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 झाली दुबईला, तर तिथं आमंत्रित कोणत्या राष्ट्राध्यक्षाला आमंत्रित करण्यात आलं होतं, तर ते आपले नरेंद्र मोदी गेले होते. ठीक आहे. नरेंद्र मोदी हे गेलेले होते कुठं वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 युएईला. ओके. त्याच्यानंतर मग काय हम्म, भारतात काय भारतात दरवर्षी कोणता दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो, तर कोणता दिवस साजरा केला जातो तर 28 फेब्रुवारी हा दिवस काय करतो आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. तर कोणाच्या स्मरणार्थ हा दिवस आपण साजरा करतो तर चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या काय स्मरणार्थ भारतात आपण काय करतो दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस काय करतो साजरा करतो. ओके. त्याच्यानंतर मग हा प्रश्न होता की काय शहरी भागातील गरीब आणि अल्प रोजगार असलेल्या लोकांना स्वयंरोजगार किंवा मजुरी रोजगार देऊन फायदेशीर रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली होती, तर कोणती योजना सुरू करण्यात आली होती स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. कोणती स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. तुम्ही जर हे ऑप्शन मारला असेल कोणतं स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, तर तुमचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. तर काय भारत सरकारने कधी सुरू केली 1 डिसेंबर 1997 रोजी ही एक काय केंद्र प्रायोजित योजना या आपल्या केंद्र सरकारने सुरू केली होती. ठीक आहे. स्वर्ण जयंती शहरी रोजगार ग्रामीण योजना कुणासाठी तर जे शहरातले जे काय गरीब आणि अल्प रोजगार आहेत अशा मजुरांसाठी सुरू करण्यात आलेली होती. ओके. त्यानंतर मग हम्म तर भारतात काय भारतात मार्शल लॉ कधी लागू करण्यात आला. ठीक आहे. तर तो जनरल डायरने कधी लागू केला 13 एप्रिल 1919 मध्ये लागू केला. मी याचं उत्तर 1932 मारलं त्याच्यामुळे माझा हा प्रश्न चुकला. ठीक आहे. तर भारतात मार्शल लॉ कधी लागू करण्यात आला तर 13 एप्रिल 1919 रोजी काय भारतामध्ये जनरल डायर यांनी काय मार्शल लॉ लागू केला. ओके. त्याच्यानंतर मग हम्म एक एसआय युनिट विचारलं होतं. ठीक आहे. एसआय युनिट कशाचं इलेक्ट्रिक चार्जचं काय विचारलं होतं एसआय युनिट विचारलं होतं. ते काय होतं कोलम काय होतं हे इलेक्ट्रिक चार्जचं एसआय युनिट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग लॉफिंग गॅसवर प्रश्न होता की लॉफिंग गॅस लॉफिंग गॅसचं कॉमन नाव काय. ठीक आहे. लॉफिंग गॅस कोणाला म्हणतात तर कोणाला म्हणतात नायट्रस ऑक्साईडला म्हणतात. ठीक आहे. काय हास्यवायू. ठीक आहे. कोणाला म्हणतात लाफिंग गॅस नायट्रस ऑक्साईडला काय म्हणतात लाफिंग गॅस म्हणतात. ठीक आहे. अशा प्रकारे मला 18 प्रश्न आठवले. किती 18
प्रश्न मला आठवले त्याचं मी हे अनालिसिस घेतलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला जर आणखी काही प्रश्न जर आठवत असेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी मग पुढच्या व्हिडिओमध्ये ते एड करून घेईन. ठीक आहे. सो मला 25 पैकी 18 प्रश्न आठवले त्याचं मी तुम्हाला हे अनालिसिस सांगितलं. ठीक आहे. सो तुम्ही चेक करून घ्या तुमचे किती बरोबर आले आणि किती आले. ठीक आहे. सो आता नेक्स्ट मुद्दा बघू आपण. त्याच्यानंतर इंग्लिशवर काय काय प्रश्न होते ते बघू आपण. इंग्लिशवर नाही का एक इडियम फ्रेजेस आले. ठीक आहे. एक नाही 2 इडियम फ्रेजेस आले होत्या. एकच मिनिट. इंग्लिश. तर काय एक इडियम आली होती कोणती? इन द निक ऑफ टाइम. इन द निक ऑफ टाइम म्हणजे काय होते? तर काय इट मीन्स एट द लास्ट पॉसिबल मुवमेंट जस्ट बिफोर इट टू लेट टू डू समथिंग. ठीक आहे. इन द निक म्हणजे काय? शेवटच्या वेळेस आपण जे काय पॉसिबल गोष्टी आहेत. ठीक आहे. जे लास्टच्या वेळी आपण करतो. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात? इन द निक ऑफ टाइम. ही झाली इडियम विचारली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी इडियम काय होती तर इट टेक्स टू टँगो. काय होती? इट टेक्स टू टँगो म्हणजे काय? एक कॉम्प्लिट सिच्युएशन. काय सिच्युएशन कॉम्प्लिट आर आर्ग्युमेंट्स इन्व्हॉल्व अँड रिक्वायर द काय पार्टिसिपेशन ऑफ टू पार्टीज हु आर बोथ रिस्पॉन्सिबल फॉर इट आउटकम्स. ठीक आहे. एखाद्या गोष्टीला काय दोन्ही गट जे आहेत समूह कारणीभूत असतात त्याला काय म्हणतो आपण? इट टेक्स टू टँगो. ठीक आहे. एक सिच्युएशन किंवा कॉम्प्लीट वाद असेल किंवा आर्ग्युमेंट असेल इन्व्हॉल्व रिक्वायर्ड पार्टिसिपेशन ऑफ टू पार्टीज हु वेअर बोथ रिस्पॉन्सिबल फॉर इट आउटकम त्याला म्हणतो इट टेक्स टू टँगो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सिनोनिम्स वर 3 प्रश्न होते. आता मला काय आठवत नाहीत. ते डिसहार्टन वाला एक मला थोडंसं आठवत आहे. ऑप्शन मध्ये होतं की प्रश्नामध्ये होतं. तर डिसहार्टन वर होते. पण सिनोनिम्स वर 3 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर एंटोनिम्स वर एक प्रश्न होता आय थिंक. ठीक आहे. पण सिनोनिम्स वर जास्त प्रश्न होते. हा डिसहार्टन मला एक प्रश्न आठवते आता. रॉंगली स्पेल्ड वर खूप प्रश्न होते बघा. रॉंगली स्पेल्ड वर 3 प्रश्न होते. त्याच्यानंतर मग करेक्ट स्पेलिंग वर 3 क्वेश्चन होते. ठीक आहे. आता एक क्वेश्चन कशा फॉर्मॅट मध्ये होते? मी तेच प्रश्न नाही पण तशा फॉर्मॅट जो होता जो तुम्हाला आता समोरच्या शिफ्टला काम येईल तसा मी आता तुम्हाला फॉर्मॅट सांगेन. ठीक आहे. तर हायरकीची स्पेलिंग मला एक आठवत आहे. हायरकीची स्पेलिंग जे दिली होती चुकीची दिली होती. ठीक आहे. तर त्यापैकी योग्य कोणती स्पेलिंग हायरकी म्हणजे असं 4 याच्यात दिलं होतं. कुठं ई आय असं म्हणजे चेंज करून दिलं होतं. त्यापैकी योग्य ओळखायचं होतं. ठीक आहे. तर हायरकीची स्पेलिंग कशी आहे तर हायरकीची स्पेलिंग ही अशी योग्य आहे. ओके. त्याच्यानंतर मग नेक्स्ट सेंटेन्स अरेंजमेंट. ठीक आहे. काय सेंटेन्स अरेंजमेंट असे PQRS वाले सेंटेन्स अरेंजमेंटचे किती होते? जवळपास 3 प्रश्न होते. ओके. सो तुम्ही पॅरा जंबलचे क्वेश्चन चांगल्या प्रकारे करून जा. ठीक आहे. कोणते सेंटेन्स अरेंजमेंट वाले सेंटेन्स अरेंजमेंट PQRS त्याला आपण पॅरा जंबल म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय तर ग्रॅमॅटिकल मिस्टेक वर किती 3 ते 4 क्वेश्चन होते. ठीक आहे. ग्रॅमॅटिकल मिस्टेक त्याचं फॉर्मॅट आपण समोर बघूच. त्याच्यानंतर काय वर्ड वर्ड सबस्टिट्यूशन वन वर्ड काय सबस्टिट्यूशन वर किती 1 वर्ड सबस्टिट्यूशन वर 2 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर इनडायरेक्ट स्पीच वर एक क्वेश्चन होता. तो ठीक आहे. तो WH क्वेश्चन वालाच होता जवळपास. त्याच्यानंतर मग एक कंजक्शन होता. ठीक आहे. कंजक्शन होता त्याच्यामध्ये काय आपल्याला लावायचं होता आल्दो वापर करायचा होता. ठीक आहे. तिची परिस्थिती म्हणजे ती नेहमी हारत होती तरी काय ती पहिला येत होती असं काहीतरी. ती नेहमी पहिल्या वर्गामध्ये पहिला येत होती तरी सुद्धा ती हारत होती असं काहीतरी एक प्रश्न होता. ठीक आहे. तर तिथे आल्दोचा वापर करायचा होता. तिथे काय वापर करायचा होता? आल्दोचा वापर करायचा होता. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन. कंडिशनल सेंटेन्स वर होता. काहीतरी एक इफ वाला क्वेश्चन होता. इफ पण तुम्हाला समजलाच नाही. ठीक आहे. इफ सेंटेन्स ते वाक्यामध्ये काहीतरी चुकीचं दिलं होतं. तर ते कंडिशनल सेंटेन्सचं एक वाक्य होतं. ओके. तर आता पॅटर्न कसं असतं बघा. आता इथं PQRS दिले होते काय. आता इथं मी ABCD वाले घेतले क्वेश्चन. ठीक आहे. तर इथं काय दिलं होतं P त्याच्यानंतर इथं Q त्याच्यानंतर इथे R असं S असं. ठीक आहे. 4 याच्यामध्ये होतं. ठीक आहे. तर प्रश्न काय होता की डायरेक्शन दिले होते म्हणजे एक मिनिट. डायरेक्शन गिवन बिलो आर 4 सेंटेन्सेस इन द जंबल ऑर्डर. ठीक आहे. जंबल ऑर्डर मध्ये दिले होते. तर आउट ऑफ द गिवन ऑप्शन पिक्स एट दॅट वन गिव्स देअर करेक्ट ऑर्डर. ठीक आहे. तर आपल्याला काय त्याचा करेक्ट ऑर्डर लावायचा होता. ओके. तर अशा प्रकारचा एक प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्या मग असे उत्तर होते. आता इथे DBAC दिलाय तर आपला PQRS अशा प्रकारचे जवळपास 3 प्रश्न होते. ठीक आहे. किती 3 प्रश्न. त्याच्यानंतर अशाच फॉर्मॅट मध्ये तुम्हाला प्रश्न दिसतील. ठीक आहे. सो हे काय सिलेक्ट द सेगमेंट ऑफ द सेंटेन्स दॅट कंटेन ग्रॅमॅटिकली एरर असं ग्रॅमॅटिकली एरर लिहून राहील. ठीक आहे. किंवा नो एरर राहील. ठीक आहे. सो आता जसे हा झाला A. ठीक आहे. A हा झाला काय B हा झाला C आणि हा झाला D. ठीक आहे. तर या वाक्यामध्ये काय चुकीचं कुठं आहे दिलं ते आपल्याला ओळखायचं असते. ठीक आहे. चुकीचं आता A मध्ये चुकी दिलाय की B मध्ये दिलाय C मध्ये दिलाय तर कुठे चुकीचं दिलाय हे आपल्याला ओळखावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग
अशा प्रकारचा एक प्रश्न होता. इथं सेटवालाच होता. काय द आता इथं द फेरी सेट, आता मला एक्झॅक्ट क्वेश्चन नाही आठवत आहे, पण असा आपला सेटवालाच होता एक प्रश्न. ठीक आहे, तिथं काहीतरी सेट दिलं होतं असा. द फेरी सेट सिंड्रेला विल बी गोइंग टू द पार्टी. ठीक आहे, इथं द फेरी सेट सिंड्रेला विल गोइंग टू द पार्टी, तिथं अशाच प्रकारे आपल्याला प्रश्न होता. ठीक आहे, तर मी त्याचा जिथं आस्क दिसते तो वाला मी ऑप्शन घेतला होता. ठीक आहे, इथं आस्क दिसतंय मग आपल्याला, इथं आस्क दिसतंय, फेरी आस्क. आता मी आस्क जिथं होता तो वाला ऑप्शन मारला, तर बघू ते बरोबर येते की चूक येते. त्याच्यानंतर मी स्पेल्ड तसं येत होतं बघा, चूज द मिसस्पेल्ड वर्ड. ठीक आहे, तर असे 4 होते, त्याच्यामध्ये काय आपला आयर्की वाला प्रश्न विचारलेला होता. चूज द मिसस्पेल्ड ऑकर्ड, सायमल्टेनियसली, ओकेशनल, एक्झॅजरेट. ठीक आहे, अशा प्रकारचा पॅटर्न होता, पण हेच प्रश्न नव्हते तिथं. मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नका की हे प्रश्न नव्हते म्हणून. ठीक आहे, तर हे प्रश्न होते, आपण तो फक्त पॅटर्न घेत आहोत. ठीक आहे, अशा प्रकारचा पॅटर्न होता. ठीक आहे, हे पुन्हा बघा काय ग्रॅमॅटिकल इररवर असे प्रश्न होते. ठीक आहे, अशा प्रकारे 4 होते, त्यापैकी एक कोणतं चुकीचं आहे आपल्याला ओळखायचं होतं. ठीक आहे, मग असा पॅटर्न आज जास्त दिसला. ठीक आहे, असं एबीसीडी नव्हतं, पण काय द कपल प्रिपेअर टू वॉक अंटिल द लास्ट हाऊस ऑफ द टाउन, अशा प्रकारे प्रश्न होता. तर त्यापैकी मग असं चुकीचं कोणतं, 4ही ऑप्शन राहत होते, त्यापैकी मग चुकीचं कोणतं हे आपल्याला ओळखावं लागत होतं. त्याच्यानंतर मग ग्रॅमॅटिकल इरर. ठीक आहे, ग्रॅमॅटिकल इररवर खूप प्रश्न होते आज, 4-5 प्रश्न दिसले मला, पण हाच फॉर्मॅट होता सेम. त्याच्यानंतर मग काय एक असं वाक्य दिलेलं होतं, त्याच्यामध्ये मग डाऊन विथ असा एक शब्द दिला होता, तर त्याचा अर्थ काय, ज्याच्या जागेवर रिप्लेस कोणता, करेक्टली रिप्लेस कोणता होईल ते दिलं होतं. ठीक आहे, तिथं डाऊन विथ क्वेश्चन पेपरमध्ये नव्हतं डाऊन विथ, हे मी फक्त उदाहरण घेत आहे. की अशा प्रकारे एक होतं, त्याचं काय रिप्लेस करायचं होतं, ते अंडरलाईन दिलेल्या शब्दाला काय करायचं होतं, त्या शब्दाला रिप्लेस करायचं होतं. मग 4 ऑप्शन राहतील. डाऊन विथ म्हणजे काय, तर पास आउट विथ, फीड अप विथ, हेल्ड डाऊन विथ, लुक डाऊन विथ, तर अशा प्रकारे ऑप्शन असतात. ओके. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. ठीक आहे, इथे इनकरेक्टली दिलं, पण तिथं रॉंग दिलं होतं, रॉंग स्पेल्ड वर्ड दिलं होतं. ओके, सो आपल्याला स्पेलिंग ओळखायच्या होत्या. खूप सोपी होत्या, तेवढ्या काही कठीण स्पेलिंग नव्हत्या. तुम्ही स्पेलिंगचा व्हिडिओ बघून घ्या, एक राणी मॅम म्हणून आहे यूट्यूबवरती, तर त्या खूप छान घेतात स्पेलिंग मिस्टेकवाले क्वेश्चन. सो त्यांचं तुम्ही पाहून घ्या थोडं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय अशा प्रकारे स्टेटमेंट दिलं होतं, त्याच्यामध्ये काय आपली इडियम दिलेली होती. ओके. त्याच्यानंतर मग एक अँटोनिमवर क्वेश्चन होता. ठीक आहे, अँटोनिमवर क्वेश्चन होता. त्याच्यानंतर मग ड्युबियसवर काहीतरी होतं बघा, सिनोनिम्स काहीतरी आपल्याला आज होता ड्युबियसवर. ड्युबियसचं सिनोनिम्स विचारलं होतं आय थिंक. ते मला काय आलं नाही. ड्युबियस म्हणजे कन्फ्यूज आय थिंक, ड्युबियस म्हणजे कन्फ्यूज किंवा बफल्ड. त्याच्यानंतर मग अँटोनिम, एकच मिनिट. स्पेलिंग इररवर होते प्रश्न. ठीक आहे, स्पेलिंग इररवर होते. त्याच्यानंतर आपण आता रिझनिंग बघू. तर अशा प्रकारे एक आरसा दिला होता, काय एक असा आरसा दिला होता, तर याच्या म्हणजे याची प्रतिमा कशी दिसेल, त्याच्यावर एक प्रश्न होता आज आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे एक आरसा दिला होता आणि त्याच्यात प्रतिमा कशी दिसेल असा एक आपल्याला आज प्रश्न होता. ओके. त्याच्यानंतर मग सिलॉजिझमवर एक प्रश्न होता, अशाच प्रकारे होता. ठीक आहे, विधान दिले होते. ठीक आहे, काही चेन असतात, सर्व साखळ्या कुलूप आहेत, कुलूप म्हणजे खडक नाही, अशा प्रकारे एक प्रश्न होता, पण हाच नव्हता, अशा प्रकारे होता. त्याच्यानंतर मग रिलेशन होता, पण असा नव्हता. तुम्हाला सांगतो रिलेशनचं कसं होतं. हा अशा टाईपचा एक प्रश्न होता बघा. म्हणजे यू म्हणजे काय, यू म्हणजे भागाकार, डी म्हणजे गुणाकार, बी म्हणजे बेरीज, टी म्हणजे वजाबाकी, तर प्रश्नाच्या चिन्हाच्या जागी काय येईल. ठीक आहे, अशा प्रकारचा एक प्रश्न होता. ठीक आहे, तर तो खूप सोपी होता सॉल्व्ह होण्यासारखा. ठीक आहे, माझं -11 उत्तर आलं होतं. माझं किती आलं होतं, -11 उत्तर आलं होतं. आता मला -11 आठवत आहे फक्त. तुमचं किती उत्तर आलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग डायसवर एक प्रश्न होता. ठीक आहे, क्यूब अँड डायसवर एक प्रश्न होता. एक डायसवर प्रश्न होता, 4च्या अपोजिट काय, 4च्या अपोजिट कोणती संख्या येईल, तर माझं उत्तर 2 आलं होतं. ठीक आहे, तुमचं किती आलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, माझं 2 आलं. 4च्या अपोजिट किती असेल, 2. इथं पुन्हा एक बॉक्स होता, इथं एक पुन्हा असा बॉक्स होता.
असो मला बॉक्स काय काढता येत नाही. ओके नेक्स्ट. हा पुन्हा एक फॉर्मॅट होता बघा. त्याचं काहीतरी माझं NW काय एन आपलं येत होतं असं एन आणि आखरी डब्ल्यू हा एक पॅटर्न जुळत होता, पण मधातले 2 अक्षर मला काय जमत नव्हते. ठीक आहे. सो LBXF इंग्रजी वर्णक्रमानुसार एका विशिष्ट प्रकारे म्हणजे SYCM असा संबंधित आहे. ठीक आहे. असा म्हणजे दोन याचा संबंध होता. ठीक आहे. TGFI कोणाची AGHF शी संबंधित आहे. तर त्या तर्कानुसार काय ZEMK खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहे अशा प्रकारचा आज एक प्रश्न होता. ओके. त्याच्यानंतर मग अशा प्रकारे आपल्याला काय नंबर सिरीज दिली होती. नंबर सिरीज दिली होती. तर इथे आपल्याला एक टर्म काढायची होती. ठीक आहे. इथे काय एक टर्म काढायची होती. त्याच्यानंतर मग आता हे गणिताचे प्रश्न. ठीक आहे. तर अशा प्रकारचं नळ टाकीवर खूप म्हणजे लेवल खूप हाय लेवलचे क्वेश्चन होते. ठीक आहे. ते खूप ओरिजिनल SSC लेवलचे क्वेश्चन. ठीक आहे. तर काय ए बी एकत्र काम करतात 10 दिवस. त्याच्यानंतर 40 दिवसात काय ए आणि बी काय काम म्हणजे ए 10 दिवस करतो आणि बी 40 दिवस करतो. तर ज्याचा एलसीएम घेऊन तुम्ही काढू शकता. ठीक आहे. तर एकत्रितपणे किती दिवस काम करतील. ठीक आहे. तर याचा एलसीएम किती येईल 40 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 1 5 5/40 काय ए 10 दिवस आणि बी किती 1 मिनिट. सो उत्तर याचं किती येईल 8 दिवस येईल. ठीक आहे. 5 8 40 होईल. असा प्रश्न होता का? तर असा प्रश्न नाही दिसला. हा पण असा काहीतरी रेशो काढायचा होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग काय आपलं सिलेंडर क्यूब वगैरे दिलं होतं, आपल्याला रेशो काढायचा होता. असा रेशोवरचा एक प्रश्न होता. ठीक आहे. मी त्याचं काय 1/25 म्हणजे किती एक असे ऑप्शन होते काय 1/25 त्याच्यानंतर मग काय 256 आणि 200 इकडे 89 अशा प्रकारे होतं. ठीक आहे. आता मला आठवत नाही नेमकं माझं उत्तर जे आहे ते किती 5चा क्यूब आणि 5चा स्क्वेअर आणि इकडे किती 6चा क्यूब असं काहीतरी येत होतं. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन. सरळ रूप द्यावर एक प्रश्न होता. ठीक आहे. सरळ रूप द्यावर काय होता एक प्रश्न होता. सरळ रूप द्या. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. असे भरपूर भयानक भयानक आज प्रश्न होते. ठीक आहे. काय एक दुकानदार तेलाची 40 किंमत टक्के वाढवतो आणि मग 15% कमी होणारे सदोष यंत्र वापरतो. ज्या दुकानदाराने 32% सवलत दिल्यास शेकडा नफा तोटा किती. ठीक आहे. आता हे प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून नाही देत, पण याची PDF मी टेलिग्रामवर टाकतो. ती तुम्ही डाउनलोड करून प्रत्येक प्रश्न सोडवून पहा. जेणेकरून जर तुमची पुढची शिफ्ट असेल ठीक आहे, तुम्ही जर पोलीस भरतीचा पेपर वगैरे देत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय काम येईल. ठीक आहे. सो तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करून जातील. पोलीस भरतीमध्ये एवढे कठीण कठीण प्रश्न विचारत नाही. सीजलची थोडी लेवल जास्तच होती. ठीक आहे. कंबाईन आणि राज्यसेवेचा पेपर पण एवढा टफ नव्हता तेवढा आजचा पेपर वाटला मला. ओके. त्याच्यानंतर मग छापील किंमत वगैरे असे होते प्रश्न कठीण कठीण प्रश्न होते. म्हणजे एका याच्या सुटणारे नव्हते. खूप लांब लांब प्रश्न होते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे अशाच प्रकारचे होते. 40 सेंटीमीटर बाजूच्या घनातून सर्वात मोठा संभाव्य गोल कोरलेला आहे तर त्याचे घनफळ वगैरे काढा वगैरे असा प्रश्न होता. त्याच्यानंतर मग याच्यावर एक एक प्रश्न होता सोपी होता. वेग आणि अंतरावर. ठीक आहे. तर वेग आणि अंतर सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करून जा. ठीक आहे. मी लेक्चर घेतलेच आहेत. ठीक आहे. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघून घ्या. अशा प्रकारे पुन्हा प्रश्न होता. हे सगळे प्रश्न मी PDF वर टाकेन. तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. आणि सोडवून बघा. ओके. तर अशा प्रकारे आज आपण अनालिसिस बघितलं SSCच्या पेपरचं. ठीक आहे. समोर मी आता पोलीस भरतीचे पेपर आहे त्याचं सुद्धा अनालिसिस. आज आपण फक्त सिलेबस त्याचं सांगू काय काय करायला पाहिजे नाही का. सेम पॅटर्न राहील तुमचा जसा आजचा पेपरचा पॅटर्न होता सेम पोलीस भरतीच्या पेपरचा पॅटर्न सुद्धा राहील. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय मग तुमचे 25 मराठीचे क्वेश्चन राहतील. त्याच्यानंतर 25 क्वेश्चन हे जीकेचे राहतील. त्याच्यानंतर मग 25 मॅथ आणि 25 रिझनिंगचे प्रश्न राहतील. ठीक आहे. त्या अनुषंगाने काय काय वाचायला पाहिजे काय नाही वाचायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगेन. ओके. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असाल हे अनालिसिस आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया दुसऱ्या अनालिसिस व्हिडिओशी. ठीक आहे. सो आता समोर UPSCचे सुद्धा पेपर होणार आहेत. त्याचं सुद्धा मी काय अनालिसिस तुमच्यासाठी घेऊन येईल.
ओके, धन्यवाद, थँक यू.